शांतता असायला हवी घरामध्ये, म्हणून कर बाई, तुला जे काही करायचंय ना ते कर असं म्हणून आम्ही सोडून द्यायचं. आता तू आली आहेस ना, मग तूही तिची मनमानी खपवून घ्यावीस असंच तिला वाटतंय. पण ते शक्य नाही आणि होणारही नाही. पण तू काळजी करू नकोस, मी काही तिला फार काळ तिकडे राहू देणार नाही. मी तिला लवकरात लवकर इकडे घेऊन येईल. हा काय काय झालं बाबा? म्हणजे खूपच वाईट झालंय का? म्हणजे अगं नाही नाही, थोडासा वेगळा झालाय पण छान आहे. बाबा माहितीये मला, तुम्ही मुद्दामून असं म्हणताय ना मला छान वाटावं म्हणून. अगं किती वियर्ड सून आहे ना मी. मला साधा चहा पण बनवता येत नाही. ए वेळाबाई, हे बा आता तूही आता त्या मंदासारखं बोलू नकोस हा. अगं ती तुझ्या वयाची होती तेव्हा तिला तरी कुठे नीट जमत होतं सगळं. मी आहे ना, मी तुला मस्त स्वयंपाक करायला शिकवेन. चालेल? चालेल बाबा, धावेल ऍक्च्युली. बाबा परत करा ना. काय किती प्रेशस फिलिंग असतं ना असं बाबांनी डोक्यावर हात ठेवून. तुम्हाला तर माहितीच आहे ना की माझे बाबा मी खूप लहान असताना गेले होते आणि बाबांच्या जवळपास जाणारी व्यक्ती म्हणजे माझ्यासाठी पिंट्या दादा होता. त्याने माझा असा सांभाळ केलाय ना की बाबांची कमतरता मला कधीच जाणवली नाही. या सगळ्यात फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की माझ्या या डिसिजनमुळे ना पिंट्या दादा खूप दुखावला गेलाय. माझ्याशी नीट बोलतही नाहीये. तो खूप चिडलाय, मला कळत नाही. मी अगं अशी रडतेस काय? रडू नको, रडू नको, अजिबात रडायचं नाही. तू एकटी आहेस का? नाही, मी आहे ना तुझ्या बरोबर. मी तुला सांगतो, सगळं सगळं चांगलं होणार आहे, सगळं व्यवस्थित. अजिबात काळजी करायचं कारण नाही. कळलं? दॅट्स गुड, दॅट्स लाईक अ गुड गर्ल.